श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज नागपंचमी पण आहे आणि योगायोग आज पहिला श्रावण सोमवार आहे. त्यामुळे श्रावण सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी, काय करावे काय नाही, शुभमुहूर्त कधी आहे, उपवास सोडण्याचा शुभमुहूर्त कधी आहे, तर सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करते. तर पंचांगानुसार आज म्हणजे 17 ऑगस्ट 2026चा दिवस म्हणजे अत्यंत खरंच खूप खास आहे. पहिल्याच सण म्हणजे नागपंचमी हा अत्यंत खरंच खूप खास सण आहे आणि नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार याच एकत्रच संगम जुळून आलेला आहे. त्यामुळे 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवमुठासाठी मोठी पर्वणी असणार आहे. कारण खरंच खूप मोठा अत्यंत शुभ मानलेला दिवस म्हणजे आपला श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी असतो. तो सण आणि श्रावणातला पहिला सोमवार हा एकत्र आलेला आहे. खरंच खूप शुभ योग आहे, अत्यंत खास सण आणि खरंच दोन्ही पण योग एकचदाच आलेले आहेत जुळून. त्यामुळे खरंच खूप सुंदर असं आहे. त्यामुळे दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत की धार्मिक अनुतीनुसार आज श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला असल्याने या दिवसाची पूजा कधी आणि कोणत्या दिवशी वेळात करावी आणि आधी शिवपूजा करावी की नागपूजा करावी, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा यांचे धार्मिक महत्त्व आहे तर ते सांगणार आहे. तर यंदा पहिला श्रावण सोमवार आहे आणि नागपंचमी सुद्धा आहे योगायोग. तर महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026मध्ये श्रावण महिना हा 13 ऑगस्टपासून सुरू झालेला आहे. तर यासोबतच नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. तर आपल्या रेग्युलरच्या आपण कसं म्हणतो 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला आणि श्रावणी सोमवार हा शिवपूजा आणि नागपूजा दोन्ही नोंद आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीचीही पूजा करू शकता. पंचांगानुसार यावर्षी श्रावण पहिल्याच शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आहे. म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत राहील. त्या उद्या तिथीनुसार यावर्षी पंचमीला सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार नागपंचमीची पूजा शुभमुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 पर्यंत आहे. शुभ कालावधी दिला आहे तर नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभमुहूर्तावर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. आणि श्रावणी सोमवारी शिवपूजा कधी कराल, तर श्रावणी सोमवारी पूजा तुम्ही पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवारी आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे. तर आधी पूजा कोणाची आणि कधी कराल, तर सर्वप्रथम तुम्ही भगवान शिवाची पूजा करा. स्नान करून शिवलिंग जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. त्यानंतरच तुम्ही नागदेवतांची पूजा करू शकतात. तर नागपंचमीची शुभमुहूर्त हा नागदेवतेला नमस्कार करून पूजा नैवेद्य आणि आरती करा. आणि यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आणि नाग हे भगवान शिवाच्या गळ्यातील विराजमान असल्यामुळे शिवपूजानंतर नागदेवाची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र घरच्या कुलदेवाप्रमाणे किंवा स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तिची त्या प्रकारे तुम्ही प्राधान्य पाळू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी. पण शक्यतोवर तर आधी शिवलिंगाची पूजा करा आणि नंतर नागदेवतांची. तर पूजा करण्याची उत्तम पद्धत सकाळी स्नान करून सर्वप्रथम भगवान शिवाचा अभिषेक आणि पूजा करावी आणि नंतरच श्रावणी सोमवारची शिवमूठ व्हावे. तर आज शिवमूठ काय आहे, तर तांदूळ अर्पण करावे. नंतरच नागदेवतांची पूजा करा. नंतर सोमवारचे व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार किंवा संध्याकाळच्या शिवपूजा आरतीनंतर सोडता येईल. तर उपवास सोडण्याची वेळ ही तर वेगवेगळी असते. कोणी दुपारी सोडतं, कोणी संध्याकाळी सोडतो. पण धार्मिक पद्धत मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास हा संध्याकाळी किंवा शिवपूजा झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य. नागपंचमीची पंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5:01 वाजता संपेल. त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही. त्यामुळे उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रतपरंपरेनुसार स्वास्तिक आहार घ्यावा.
म्हणजे ज्यांना जसं जमेल तसं तो उपवास पकडू शकतात. म्हणजे सकाळी नागपूजेची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर उपवास सोडावा. अशा प्रत्येकी आपापल्या परंपरेनुसार उपवास सोडण्याची पद्धत आहे. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व म्हणजे काय, तर हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे, कारण हिंदू धर्मात नागाला देवी स्थान देवी आहे. कारण भगवान शिवाच्या गळ्यातील भाग म्हणजेच भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कलिंगा म्हणजे या कालिंगा नागाचा पराभव केल्याच्या कथा म्हणजे तुम्ही तर ऐकलेलेच आहेत. नागांच्या महत्त्वांच्या अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते, कारण धर्मग्रंथांमध्येच ही नागपंचमीला सर्पदेवांची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणजे म्हणूनच नागपंचमीला सर्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाची सुख समृद्धीसाठी कायम कामना केली जाते. प्रत्येकजण वेगवेगळी कामना करतात. तर अशा प्रकारे नागपूजेची धार्मिक महत्त्व आहे. अशा प्रकारे आजची म्हणजे वेळ ही श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल किंवा नागपंचमीची अशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.